राधे राधे. वेलकम टू माय चॅनल इन्स्पायर जीनियस गप्पा विथ धनु. तुम्हाला पण ओव्हर थिंकिंग होते का बरं? जर होत असेल तर हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी. प्रत्येकाजवळ काही ना काही ड्रीम असते, गोल असतो, थॉट असतात, काही आयडियाज असतात. त्यांच्या माइंडमध्ये खूप काही असतं, पण ते त्याबद्दल नुसतं ओव्हर थिंक करत असतात की आपल्याला हा एक गोल आहे, तो गोल आपल्याला टर्निंग पॉईंट न्यायचा आहे. आपण त्याबद्दल नुसतं सारखा विचार करत असतो, पण ते आपण ॲक्टिवली करतच नाही. त्या विचारांमध्ये आपण सारखं गुंतून जात असतो. नेमकं या कंडिशनमध्ये आपण काय करायचं? तर मी तुम्हाला काही उपाय सांगते. तो उपाय असा आहे की पहिले तुम्ही शांतपणे बसा, तुम्ही शांतपणे विचार करा किंवा आपण जे करतो आहे ते आपलं स्वतःला करायचं आहे का, की कोणी सांगितलं म्हणून आपण करतो आहे, की कोणाच्यात आहे तरी गोल आहे त्याने तसं केलं म्हणजे आपलं असं करायचं, असं मुळीच नाही. जर तुम्हाला स्वतःला जर पटत असेल, तर तुमच्या अंतर्मनातून हो आला असेल तर ते तुम्ही न डगमगता न घाबरता ते कार्य तुम्ही खूपच ओव्हर थिंकर झाला तर मी तुम्हाला 3 पुस्तकांची नावे सजेस्ट करते. ते म्हणजे स्टॉप ओव्हर थिंकिंग, जे केलेलं आहे निक टेटन यांनी. या पुस्तकांमध्ये खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे की तुम्ही तुमची जी पण काही माइंडसेट आहे तुमचं एकदम पॉझिटिव्ह होत जाईल. दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे चिंता सोडा सुखाने जगा. चिंता सोडा आणि एकदम सुखाने जगा, जे की पुस्तक लिहिलं आहे डेल कार्नेगी यांनी. हे सुप्रसिद्ध पुस्तकांमधलं आहे. या पुस्तकांमध्ये तुम्ही स्वतःची चिंता सोडा व आपण कसं प्रकारे सुखाने जगलं पाहिजे याबद्दल खूप छान प्रकारे सांगितलं आहे. त्यानंतर तिसरं आहे पॉझिटिव्ह थिंकिंग. 365 मार्ग त्यामध्ये लिहिलेले आहेत, ज्यामुळे तुमची जी पण काही थिंकिंग असेल ती खूप स्ट्रॉंग होईल आणि तुम्ही ओव्हर थिंकर बनणारच नाही. त्यासाठी तुम्ही थिंकर तर बना, पण ओव्हर थिंकर नका. कुठलंही कार्य करायचं असेल तर पहिले प्लॅनिंग करावं लागते, पहिले आयडिया किंवा विचार करावा लागतो. हे बरोबर आहे, पण त्या विचारांबद्दल नुसतं सारखं ओव्हर थिंक करणं हे अगदी चुकीचं आहे. त्या विचारांना तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे ॲक्टिव्हमध्ये. आपण जे करतो आहे ते आपलं स्वतःला करायचं आहे का, की कोणी सांगितलं म्हणून आपण करतो आहे, की कोणाच्यात आहे गोल आहे त्याने तसं केलं म्हणजे आपलं असं करायचं, असं मुळीच नाही. जर तुम्हाला स्वतःला जर पटत असेल, तर तुमच्या अंतर्मनातून हो आला असेल तर ते तुम्ही न डगमगता न घाबरता ते कार्य तुम्ही नक्की केलं पाहिजे. इथे दिसणाऱ्या हे एक मॅजिशियन आहेत. त्यांच्या व्याख्यानामध्ये मी खूप काही ऐकलं होतं, पण मला त्यांच्या व्याख्यानातून एक गोष्ट खूपच जास्त आवडली, ती म्हणजे पॉझिटिव्ह बोलणं. पॉझिटिव्ह थिंकिंग करण्याच्या अगोदर तुम्ही किती वेळेस पॉझिटिव्ह बोलता हे जास्त महत्त्वाचं ठरतं. परत तुम्हाला पॉझिटिव्ह थॉट किंवा निगेटिव्ह थॉट अशा खूपच कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही एक ट्रिप काढा. त्या ट्रिपवर मस्त एन्जॉय करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत इतका धिंगाणा घाला, तुम्ही स्वतःमध्ये इतका वेळ द्या, तुम्ही स्वतःमध्ये इतकं बिझी राहा की तुम्हाला ओव्हर थिंकिंग करण्याची गरजच पडणार नाही. स्वतःच्या स्किल शिका, काही नवनवीन गोष्टी शिकत राहा, ड्रायव्हिंग करत राहा, सोलो ट्रिपला जात राहा, म्हणजे तुमचं लक्ष कुठंच भटकणार नाही.